नाही मराठी मुलं देखील यांच्या साईड नाही, हे फक्त बाहेरच्या लोकांनी येऊन राजकारण केलेलं आहे। आणखी गोष्ट, तुम्ही या पोरांना आधी मारलं, यांचा अपमान केला, या मुलांना समाजामध्ये पुढे जायचं होतं, यांचं तुम्ही खच्चीकरण केलं, त्या नैराश्यातून त्यांची मानसिकता बिघडली आणि ती मानसिकता बिघडून यांनी संतोष देशमुख यांना धडा शिकवायचा म्हणून ती त्यांनी मारहाण केली आणि दुर्दैवाने त्या मारहाणीमध्ये हा मृत्यू झाला। आणि मला एक सांगा, ठीक आहे, हे म्हणतात की वाल्मिक कराडनं सांगितलं असेल, यांनी सांगितलं असेल, ते कशाला सांगत बसतील? या मुलांनीच त्यांना सांगितलं असेल की असं असं आमचा अपमान झाला, ते चाटे यांच्या हाताखाली काम करायचे ना, तर कोणी म्हणतं जा बाबा आपलं आपलं बघून घ्या। तर याच्यामध्ये कट शिजवला, असं केला तसं केला, यांनी किती काही याच्यामध्ये करून टाकलं। तर मला सुरुवातीपासून हेच दिसायलं की या मुलांना याच्यामध्ये जे आहे जाणीवपूर्वक अडकवून टाकलेलं आहे, जबरदस्ती यांच्यावर मकोका लावलेला आहे, यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर बदनामी केली, याच्याशिवाय बीड आणि परळीची पण बदनामी या लोकांनी केली।